आपण समोर तुकाराम महाराजांच्या पादुका पाहतोय। या चांदीच्या पादुका आहेत। तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाच्या 30-35 वर्षानंतर तुकाराम महाराजांच्या या पादुका पालखीमध्ये ठेवल्या, गावोगावच्या दिंड्या बोलवल्या आणि पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। 1685च्या अगोदर संत यांच्या स्थानावरून इतर ठिकाणाहून दिंड्या जायच्या पंढरपूरला, मात्र पालखी नव्हती। नारायण बाबांनी हा पालखी सोहळा सुरू केला आणि या पालखीमध्ये आजच्या दिवशी म्हणजे ज्येष्ठ वद्य सप्तमीच्या दिवशी अशीच विधिवत पूजा करत तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या आणि चालत चालत आळंदीला तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन नारायण बाबा गेले आणि ज्या पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका होत्या त्याच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका नारायण बाबांनी ठेवल्या। एकाच पालखीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्याही पादुका आणि तुकाराम महाराजांच्याही पादुका नारायण बाबांनी ठेवल्या। त्याच्यामुळे तुकाराम महाराजांच्या त्या सगळ्या पालखी सोहळ्याचं एक भव्य रूप आलं आणि नारायण बाबांनी भजन सुरू केलं, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम। दुसरा एक भाव याच्या मागे असा आहे की ज्ञानोबा तुकाराम हे जे भजन आहे हे भजन फक्त ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचं भजन नसून निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम जनाबाई, निळोबाराय महाराज आदी करून सर्व वारकरी संतांचं ते भजन आहे। ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असं भजन करत वारकरी जातात। आपण पाहतोय की मुख्यमंत्री महोदय, इतर मान्यवर वारकरी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संस्थानचे अध्यक्ष, वंशज मंडळी, अभ्यासक मंडळी, लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळी फडातली प्रमुख मंडळी आपल्याला इथं दिसत आहेत आणि ते महाराजांचं पूजन, पादुकांचं पूजन या ठिकाणी करतायत। पालखी सोहळ्याची प्रमुख मंडळी, अनेक महिला लोकप्रतिनिधी या इथं दिसत आहेत। श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। ही 340 वर्षांची म्हणजे 1685 सालापासून सुरू झालेली पावन परंपरा आणि दिवसेंदिवस याच्यामध्ये लोकसहभाग जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसतो आहे। भक्तिभावानं तुकाराम महाराजांविषयीची पूजन आणि प्रार्थना या ठिकाणी सुरू आहे।
ढकलतायत रे बाळा, माझं काय नाहीये. पडलं विडलं ना ऐका ना दादा, लाईव्ह आहे. ढकलू नका काय माहिती का, आपली लोक डायरेक्ट लिंक टाकली तरी झालं. युट्यूबला चालू नाही, लिंक स्टेटसला टाकायची, सगळ्यांनी बघितलं संत ग्रहमेळी संत ग्रहमेळी जगदांध गिळी पैल उदिया चळी भानू तुका. रामेश्वर महाराज वाघोलीकर यांनी तुकोबारायांची स्तुती करताना किती गोड शब्द वापरलेत आपण पहा. ग्रहमाला असते आणि ग्रहमालेच्या केंद्रस्थानी सूर्य असतो. अगदी तसंच महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेमध्ये इतर संतांची ग्रहमाला आपण धरली तर त्याच्या केंद्रस्थानी असणारा सूर्य म्हणजे श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज हे महाकुंभापेक्षाही पावन तीर्थ आहे. ते जगद्गुरु आहेत. ज्ञानेश्वर महाराजच धरणेकरी ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी धरणेकरी ब्राह्मणाला सांगितलं की तुकोबाराय मला प्रिय आहे. तुका आम्हा प्रिय सर्वश्रेष्ठ थोर जो का अवतार नामयाचा. म्हणजे तुकाराम महाराज नामदेव महाराजांचे अवतार आहे हे वारकरी श्रद्धेप्रमाणे परंपरेप्रमाणे इतर कुणी सांगितलं नाही तर ज्ञानेश्वर महाराजांनीच सांगितलेलं आहे. अशा श्रीमंत जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची ही सगळीची सगळी प्रस्थानाची तयारी सुरू आहे. कोणत्याही जातीचा माणूस असू दे, पातीचा माणूस असू देत, जगातला कोणताही माणूस असू देत, तुकाराम महाराजांचं तत्वज्ञान, त्यांचा विचार हा उद्धार करणारा आहे. त्याच्यामुळे जगद्गुरु ही पदवी जी आहे ती तुकाराम महाराजांना यथार्थ पद्धतीनं शोभत असते असं आचार्य विनोबा भावेंनी म्हणून ठेवलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्याकडे जो धरणेकरी पाठवला, एकूण आपण तपोनिधी नारायण महाराजांनी पालखीमध्ये तुकाराम महाराजांच्या पादुका, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका ह्या ठेवल्या आणि पालखी सोहळा सुरू झाला. सप्तमीला तुकाराम महाराजांचं प्रस्थान होऊन अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे सगळे वारकरी मंडळी जात आणि ज्ञानेश्वर महाराजांना नमस्कार करून त्या पादुकांचं पूजन करून ही मंडळी सगळी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवीत. एक गोष्ट ही आहे सचिन महाराज की नारायण महाराजांच्या ठिकाणी असणारी जी ही समत्वाची भूमिका आहे. आपण सगळे म्हणतो की ज्ञानोबा तुकाराम भजन हे पहिल्यांदी तपोनिधी नारायण महाराजांनी सुरू केलं, पण त्याच्या पाठीमागची जी सगळी भूमिका आपण बघितली तर ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आलेला धरणेकरी ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांच्याकडे पाठवला आणि तुकाराम महाराजांनी त्याला परत तिकडे पाठवलं. ही जी सगळी संगती आपण बघतोय तर एक गोष्ट ही आहे की आपण
जगद्गुरू तुकाराम महाराजांचं एकूण साहित्य बघितलं आणि ज्ञानेश्वर महाराजांचा एकूण त्यांच्यावरचा जर का प्रभाव बघितला तर त्याचा एक दुवा आपण साधायचा प्रयत्न केला किंवा साधण्याऐवजी ते वास्तवच आहे की जगद्गुरू तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती जीवापाड प्रेम होतं. कसं काय की जगद्गुरू तुकाराम महाराज दर महिन्याची वारी आळंदीची करीत असे आणि ती परंपरा आज तागायत देहूच्या देहूकरांनी कायम ठेवलेली. म्हणजे आळंदीच्या महिन्याच्या वारीला आजही देहूहून ही सगळी मंडळी भल्या पहाटे पायी निघतात, तिथे ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन करतात, त्यांना नमस्कार करतात आणि संध्याकाळी आजही ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या समोर महिन्याच्या वारीला तुकाराम महाराजांच्या वंशजांचं कीर्तन होतं. म्हणजे एकूण ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची जी जोडी आहे त्यांचं एकमेकांच्यावरती असणारं प्रेम किंबहुना तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणावरती असणारं समर्पण हे नारायण बाबांना माहिती होतं. म्हणूनच की जगद्गुरू तुकाराम महाराजांनी त्यांच्या जीवनाचा आलेख जो उंचावला तो ज्ञानेश्वर महाराजांच्या अधिष्ठानावरती. म्हणूनच की इथे पूजा संपन्न होताना ज्ञानेश्वर महाराजांचा विषय सुरू आहे आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि कबीर महाराज ही सगळी मंडळी पुन्हा म्हणजे विषय चालू आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांचं आणि तुकाराम महाराजांचं सख्य काय हे आपण इथे बघू शकतो की पूजा चालली तुकाराम महाराजांची आणि ही सगळी विश्वस्त मंडळी पुरुषोत्तम महाराज पाटील वगैरे ही जी आता सध्या मंडळी आहेत विश्वस्त तर ती तुकाराम महाराजांचं पूजन करतायत. म्हणजे ह्या क्षणात सुद्धा प्रतिनिधी स्वरूपाने एकमेकांचा स्नेह हा जगद्गुरू तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज हा कायम ठेवून आहेत आणि त्याला उज्ज्वल करण्याचं काम 340 वर्षापूर्वी तपोनिधी नारायण महाराजांनी केलं आणि त्याचं हे अत्यंत व्यापक स्वरूप आपल्याला इथे दिसत आहे. सचिन महाराज पादुकांची महापूजा संपन्न होत असताना वंदनीय हरिभक्तीपरायण उमेश महाराज बागडेंनी ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा जो सहसंबंध सांगितला हा संबंध खूप महत्वाचा आहे. महाराष्ट्र जर एकसंघ राहायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज ही जोडी फुटून चालणार नाही हा वारकरी विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या भागवत भक्ती परंपरेचा पाया घातला तिला आकाशापर्यंत नेण्याचं काम तुकाराम महाराजांनी केला. या परंपरेचे प्रवर्तक ज्ञानेश्वर महाराज, प्रवर्धक नामदेव महाराज, बळकटी देण्याचं काम एकनाथ महाराजांनी करावं आणि पुढे त्यालाच एक उंची देण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं. वारकऱ्यांच्या दृष्टीनं तुकाराम महाराजांना अभिवादन करत असताना अंतःकरणामध्ये एकनाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज असतात. एकनाथ महाराजांना अभिवादन करत असताना ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज असतात. नामदेव महाराजांना अभिवादन करत असताना अंतःकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज असतात आणि माऊलीला अभिवादन करत असताना इतर सारी संत मंडळी असतात. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल देवाचं स्मरण करताना सुद्धा श्री ज्ञानदेव तुकाराम संतांपासून तर देवापर्यंत सर्वांचं भजन करत सर्वांच्या विषयी आत्यंतिक प्रेम आदराची भावना वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीमंत जगद्गुरू तुकाराम महाराजांची महापूजा या ठिकाणी संपन्न झाली आहे. पादुकांची त्याला चंदन लेपन करण्यात आलेलं आहे. पंचामृतानं त्याची महापूजा झालेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी त्यावर चंदन लावलेलं आहे आणि आपण पाहतोय की तुलसीचं अर्चन सुद्धा करण्यात आलेलं आहे. भजन आणि नामघोषामध्ये हा सगळ्याची सगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आपल्या सगळ्यांचं लक्ष आता लागून राहिले ते की ही सगळी मंडळी श्रीमंत जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या हातामध्ये घेऊन आता त्या सिंहासनावर विराजमान होताना दिसत आहेत. महाराज विराजमान होत असताना आपण मोठ्यानं पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय,
जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय. महाराजांच्या पादुका या सिंहासनावरती विराजमान झाल्यात आणि मला जगद्गुरु तुकाराम महाराजांचाच एक अभंग आठवला, तो ह्या ठिकाणी प्रस्तुत करतो. महाराज असं म्हणतायत, उहारीला हात जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी, एकाच्या कैवाडी उगवी बहुतांचे कोडे, दोही ठाई तुका नाही पडो देत चुका. की भगवंत जो अवताराला येतो तो एकासाठी येतो आणि मग एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे कोडे. विश्वंभर बाबांच्यासाठी भगवान या ठिकाणी आले आणि विश्वंभर बाबांना उमेश महाराज विश्वंभर बाबांसाठी आले आणि महाराष्ट्राच्या मागच्या 22 पिढ्यांचा उद्धार त्या एका कृतीमुळे झाला. वाव, संत तात्पुरत्या काळासाठी आल्यासारखे वाटतात. म्हणजे तुकाराम महाराजांचं अवतार कार्य हे 40-42 वर्षाचं आहे, मात्र त्यांनी जे कार्य करून ठेवलं त्या कार्याचा प्रसाद आजपर्यंत महाराष्ट्राला मिळतोय. 375-400 वर्ष जवळपास होत आले आणि पुढची हजारो वर्ष संतांचा हा प्रसाद महाराष्ट्राला मिळत राहणार आहे. संतांचे तुमच्या माझ्यावर जे उपकार आहेत ते उपकार आपल्याला शब्दात वर्णन करता येणार नाही. काय सांगू आता, संतांचे उपकार मज निरंतर जागविते. कर्माबद्दल जागृती दिली, धर्माबद्दल जागृती दिली, उपासनेबद्दल जागृती दिली. अशा संत समुदायाला खूप आपण अंतःकरणपूर्वक वंदन करायला हवं. या संत परंपरेतील मेरुमणी म्हणजे संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि त्यांचं प्रस्थान आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. सचिन महाराज, की आपण खूप महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला, म्हणजे अभंग मी आपल्यासमोर म्हणून दाखवला आणि त्यावर की या संतांचं जे काम आहे ते चिरंतन आणि निरंतर आहे. म्हणूनच की आज हा सगळा महाराष्ट्र सगळा वारीच्याकडे ओढ लावून राहिलेला असतो. वारी ही महाराष्ट्राचं खरं संचित आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची आरती या ठिकाणी संपन्न होते. मला असं वाटतं की आपण जरा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.